100 रुपये पण वसूल नाही झाले. ॲव्हरेज होता. अर्ध्यातून उठून आलो बाहेर आम्ही. हो म्हणजे बरं. मराठी पिक्चर बघत नाही. दादा तुम्ही कोणता पिक्चर पाहायला गेले होते, कोणता चित्रपट पाहिला? होते. बरं दादा तुम्ही? फते. बरं, आपण पाहताय की फतेह जो हिंदी चित्रपट आहे त्याला जास्त पसंती आहे. कसा वाटला चित्रपट? ॲव्हरेज होता. अर्ध्यातून उठून आलो बाहेर आम्ही. हो म्हणजे चांगला वाटला नाही? ॲक्शन सीन चांगले होते पण स्टोरी तेवढी काय बरोबर नाही. स्टोरीचा बिल्डअप एवढा खास नाही. ॲक्शन मस्त केलेली आहे. पिक्चर असं धरून ठेवीत नाही सोबत एकदम. पेशन्स त्याला जायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे आता जो चित्रपट रिलीज होतात तर त्यामध्ये आपला असं एक अपेक्षा असते की काहीतरी पैसे वसूल झाले पाहिजे. पैसे वसूल झाले. वाटलं का? 100 रुपये पण वसूल नाही झाले. ॲक्शन सीन होते थोडे बरे. पण बाकीचं काय ओव्हरऑल बघितलं ना तर पिक्चर ॲव्हरेज म्हणता येईल, जास्त खराब पण ॲव्हरेज नाही. पेक्षा खाली म्हणतात. बरं दादा, मी आता हे चेक करण्यासाठी आलो होतो की मराठी चित्रपट संगीत मान अपमान याला किती लोक आलेले आहेत. तर आधीचा जो शो होता त्याला 8 लोक होते, आता 6 लोक बसले 6च्या शोला. तर मराठी कुठेतरी कमी पडते का? किंवा कारण मराठीला पसंती दिली जात नाही. तुम्ही समजा हिंदी पाहायला गेले होते, कुठं काही असं वाटतं की ते बदललं पाहिजे, ॲडव्हान्स केलं पाहिजे? खरं तर आपण जे बघतो की आता मराठी आपण विषय काढला की आपल्याकडे ना आता बॉलिवूडमध्ये कसं कल्चर आहे, स्टार असतात, पिक्चर स्टारवरती चालतात. जसं सपोज आता त्याच्यामध्ये एवढा मोठा स्टार नाही पण सोनू सूदचं जी लेवल आहे ते थोडे त्याचे फॉलोअर्स आहेत. तर मराठी चित्रपटात आपण आता असं कोणता एखादा हिरो सांगा मला चित्रपटात की त्याचा PR आहे की मला त्या हिरोसाठी पिक्चर बघायला जायचं आहे, असं कोण आहे मराठी चित्रपट? फॅन बेस जसा पाहिजे तो कमावला नाही. तसं कमवले गेलेलं नाही. आणि एका काळानंतर मराठी चित्रपट तसे येणे पण बंद झाले. आता लास्ट टाइम जेवढं मला आठवतंय सैराट फेमस झाला होता, त्याच्यानंतर असं एखादा पिक्चर असा आला नाही की त्याला बघायला जावं. म्हणजे जे साऊथनी केलं ते शिकायला पाहिजे मराठीने. साऊथने त्यांनी काहीतरी नवीन काढलं, त्यांनी बाहुबली काढला सगळेच आता, आणि त्यांनी RR काढला. RR डायरेक्ट विदेशामध्ये पण लोक म्हणतात की RRने काहीतरी नवीन आणले. तसं मराठी चित्रपटांनी काहीतरी, आता तुंबाड एक चांगलं असं आलं होतं पण आपल्या लोकांनी थोडं तिचा प्रतिसाद दिला नाही. म्हणजे हॉलिवूड आहे की मराठी आहे किंवा मराठी कलाकारांचं आहे हे कळत नव्हतं, असं तुंबाडनं करून दाखवलंय. बरं दादा, दादा तर काय सांगणार की तुम्ही हिंदीला होते, हिंदीला सुद्धा प्रतिसाद पाहिजे तसा दिसला का तुम्हाला, का मराठीला कसा आहे? 100 रुपयाच्या ते प्रतिसाद नव्हता तेवढा. मराठीचं काय माहीत नाही. बरं मराठी पिक्चर बघत नाही. बरं ठीक आहे. हे आपले मित्र होते, त्यांनी आपलं जेन्युइन प्रतिसाद जो आहे तो सांगितला आहे. चित्रपट पाहतायत, मराठीला जो आहे तो प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळत नाही आहे. आणि जे काही हिंदी चित्रपट आहेत त्यामध्ये सुद्धा कुठं स्टोरी वसूल झालेली नाही आहे असं या प्रेक्षकांचं म्हणणं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.